मोर्चाच्या स्टेजवरती पोहोचले। आपण या ठिकाणी जर बघितलं तर जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत। जितेंद्र आव्हाड सरांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। आज हा आक्रोश पाहत आहे कशा पद्धतीचा आहे, लोकांचा काय म्हणणं लोकांचं? महाराष्ट्राच्या संवेदना जिवंत आहेत, आमच्या जातीपातीच्या पलीकडे ही गर्दी दाखवते। आणि आता तुम्ही या सगळ्या लोकांशी भेटला, त्यांच्या कुटुंबाशी देखील बोलला, नेमकं एकंदरीत हे प्रकरण आणि या प्रकरणाच्या संदर्भातल्या ज्या पद्धतीने तपास सुरू त्यावरती समाधानी आहात का आणि काय सूचना असतील? मी तपासावरती अजिबात समाधानी नाही। सरकारमध्ये कोणी बसलेला असताना तपास व्यवस्थित होऊ शकतो हा माझा राजकीय अनुभव नाही। त्यामुळे जोपर्यंत मंत्रिमंडळात तुम्ही त्याला बाहेर काढणार नाही तोपर्यंत तपास होऊच शकत नाही। 19 दिवस झाले वाल्या मिळत नाही। अरे वाल्या का हवेत गेलं की काय? म्हणजे त्रेता युगात वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगात वाल्मिकीचा वाल्या झाला। हा वाल्या आहे। एकंदरीत यामध्ये कुठे राजकीय पाठबळ आहे का आणि ते पाठबळ कशा पद्धतीने केलं जातं? राजकीय पाठबळ नसल्याशिवाय एवढं कोण क्रूर, एवढा सिरियल किलर असा पैदाच होतोय? तो रक्त पिपासू नरभक्षक आहे। आणि हे जे सांगितलं जातं ना जातीपातीचं, त्याच्या सर्वात जास्त हत्या त्यांनी बंजाऱ्यांच्या केल्या। हे लोक हे महाराष्ट्राला सांगायला पाहिजे कोण होता बापू आंधळे, कशी झाली त्या केंद्रेची हत्या, कशी झाली त्या किशोर फडची हत्या, कोण आहे त्याच्या मागे? हे राजेश सरकारला काय म्हणणं असेल, मुख्यमंत्र्यांना काय मागणी असेल? पहिला त्याला मंत्रिमंडळात हकालपट्टी करा त्याची आणि या वाल्याला फरफडत घेऊन या। तुम्ही तर दाऊदला फरफडत आणणार होते, अरे या वाल्याला तर ना। मात्र अनेक प्रकरण आपण या अगोदर बघितले असतील, मात्र अशा पद्धतीने 3 तपास यंत्रणा असताना देखील आरोपी पकडत नाही, हे काय नाही? राजे देखील छत्रपती संभाजी राजे त्याचबरोबर सुरेश धस देखील या ठिकाणी स्टेजवरती पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय लोकांचा, कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष आहे, कार्यकर्त्यांच्या घोषणा करतायत, तो आक्रोश आहे, तो आक्रोश देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। सगळे जे काही व्यासपीठावरचे सर्वपक्षीय नेते आहेत ते आलेल्या लोकांना या ठिकाणी अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने हे सर्वजण एकत्रित आलेले आहेत आणि जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही जी काही सर्वपक्षीय नेत्यांची एकी आहे ती कायम राहणार असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाड साहेब, संभाजीराजे, सर्व आमदार या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। सर्व जनतेच्या भावना आदरणीय आमदारांनी आव्हाड साहेबांनी या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत। आपल्याला लवकरच मार्गदर्शन या ठिकाणी संदीप भैया आपल्या सर्व जनतेला त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। या मोर्चाच्या निमित्तानं मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या तमाम सर्व नागरिकांचा आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्याच्यासाठी, मागणी करण्याच्यासाठी, हक्काची मागणी करण्याच्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचं बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनापासून स्वागत करतो बोलतोय। या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। या बाबतीत या बीड जिल्ह्यामध्ये जनतेचा आक्रोश या मुख्यमंत्री साहेबांच्या, उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावा आणि या घटनेमागचे सपोर्ट करणारे आहेत या जिल्ह्याचे मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे। मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत। त्याचप्रमाणे अजितदादांना सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब तुम्हाला शपथ देतो, तुमचा जर डीएनए मराठ्याचा असेल तर धनंजय ही सुद्धा भावना माझी नाही, या बीड जिल्ह्यातील तमाम जनतेची भावना आहे ती मी आतापर्यंत पोहोचतो। आणि त्याचबरोबर या घटनेचे जे मास्टर माइंड आहेत आंबेडकरांना 302 च्या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी करून अटक केली पाहिजे ही मागणी मी करतो। आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो, या आरोपींना हे जे फाशीचं चिन्ह दाखवलं आहे या फाशी झाली पाहिजे ही सुद्धा मागणी मी सर्वांच्या वतीनं या निमित्तानं मी करतो। आणि एवढंच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।
दिनाच्या निमित्तानं आपल्या संवाद साधतील. राहुल सोनवणे. आजच्या या बीड जिल्ह्यातील मुतोर भविष्याचे असे ते लोक जमले त्यांना मी पहिल्यांदा नतमस्तक होतो. आणि केस तालुक्यातील आमचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. माझी विनंती आहे लोक सगळे जनता सगळी उन्हात बसलेली आहे, म्हणून जे कोण भाषण करणारे तुम्ही 3-3 मिनिटात भाषण करून सगळ्यांना संधी मिळावी एवढा आपण प्रयत्न करू. यांना या जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलापर्यंत आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि या मुख्य आरोपीला फाशी झाल्याशिवाय हा बीड जिल्हा थांबणार नाही. मी प्रशासनाला विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन तळमळीने ही लढाई लढू आणि ह्या आरोपीला फाशी मिळेपर्यंत थांबणार नाही. आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहे एवढं त्याच्या प्रसंगी सांगतो. यानंतर सक्षमताई सांगणार. त्यांच्या व्हॉट्सअपला टाका, माझ्या व्हॉट्सअपला टाका लगेच लगेच. पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, तुमच्यामुळे कार्यक्रम डिस्टर्ब होऊ नये. खाली बसा, अगोदर खाली या बसा. ठिकाणी स्टेजवरचे सगळे माजी आमदार सय्यद सलीम भाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय. स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा. आहे तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा. इनके हत्यारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष खन्ना के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए. इसके लिए आए हुए महाराष्ट्र से सभी नेतागण, बीड जिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों, संतोष खन्ना के हत्या में स्थानीय पुलिस की गलती की वजह से संतोष खन्ना की हत्या हुई, ऐसा मेरा ठाम मत है. क्योंकि 6 तारीख को मिल के जो मुकदम थे, वहां के बॉडीगार्ड थे, उनके साथ जो मारपीट हुई, उन्होंने जब पुलिस स्टेशन में गए तो वहां पर उनकी फिरियाद नहीं लेते हुए सिर्फ एजेंसी दाखिल किए. आप सबको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र शासन ने 2018 में एक कायदे में अमेंडमेंट किया है. सर्वांना विनंती आहे, काही आपण नाही, शांतता राखावी. गोंधळ करू नका प्लीज. हे बघा, गोंधळ करू नका. सर्वांना नम्र आपला मोठा यशस्वी व्हायचा आहे. कोणीही असा गोंधळ करू नका, विनंती आपल्या सगळ्यांना. सर्वांना नम्रतेची विनंती आहे.
आपण गोंधळ करू खाली नका. बसा. खाली बसा खाली बसा सर्वांना सगळे. विनंती आहे. बसा खाली. खाली बसा. आहे तिथं खाली बसा. धन्यवाद. खाली बसा प्लीज. आभारी आहोत आपले. खाली बसा प्लीज. बसा खाली. क्रांतीसूर्य मनोज दादा समोरून त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रशासनास विनंती आहे की त्यांना जागा करून द्यावी. बाकी सर्वांनी खाली बसून घ्या. नम्र कळकळीची विनंती आहे. त्यांना येऊन द्या. मनोजदादा पाटील ते येत आहे, त्यांना येऊन द्या पुढं. स्टेजच्या बरोबर मध्य भागातून आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेले. प्रशासनास विनंती आहे की त्यांना जागा करून द्यावी.